नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत माझं जॉबच्या आधीचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. दुसऱ्या व्हिडिओजमध्ये दिसणारं मॉर्निंग रुटीन हे खूपच एस्थेटिक वाटतं, पण ॲक्चुअलमध्ये रिॲलिटी तशी अजिबात नसते. खूपच ते किऑटिक असतं. त्यामुळे मग मी अव्हॉइडच करत होते. कारण सकाळ-सकाळी मुलांची शाळेत जाण्याची घाई, माझी शाळेत जाण्याची घाई, डबा, घरातली कामं, त्यामुळे ते शक्य नाही आहे व्हिडिओ वगैरे शूट करणं. पण आज काय झालं होतं, आता व्हेकेशन सुरू आहे आणि राज आणि मुलं बाहेर गेलेले होते आणि मी घरात एकटीच होती. तर मी विचार केला, की चला तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करूया. आता मुलं असतानाचं रुटीन मी शेअर नाही करू शकत, पण फक्त माझी काय-काय कामं असतात आणि मी ती कोणत्या-कोणत्या वेळेत करते आणि थोड्या काही टिप्स त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझ्या शाळेचं रिपोर्टिंग टाईम 7:00चं असतं. 5:45ला मी घरातून निघते कारण शाळा माझ्या जवळच आहे आणि मी सकाळी जवळ-जवळ 4:30 वाजता उठते. उठल्यानंतर कधीही रुटीन आपलं जे सुरू करण्याची घाई ना अजिबात करायची नाही. थोडंसं 2 ते 3 मिनिटाचा ना निवांत वेळ स्वतःसाठी काढायचा. मी यामध्ये काय करते, मोबाईल वगैरे अजिबात चेक करत नाही. थोडंसं कोमट पाणी घेते आणि ते पिते सिप-सिप करून. जेणेकरून सकाळ-सकाळी ना आपल्याला थोडंसं ताजेतवानं वाटतं. कारण रात्रभरामध्ये बॉडीसुद्धा थोडीशी डिहायड्रेट झालेली असते. त्यानंतर स्ट्रेचिंग करून घेते. एक वेळ अशी होती की एक्सरसाइजचा हेतू फक्त वजन कमी करणं होतं. पण आपलं वय जसं-जसं वाढत जातं ना, तसं-तसं आपल्याला व्यायामाचं महत्त्व कळत जातं. आणि आता असं झालेलं आहे की एकही दिवस असा जात नाही की ही स्ट्रेचिंग केल्याशिवाय दिवस जातो. कारण आपण जेव्हा या सर्व गोष्टी करतो ना, तेव्हा त्याचे जे फायदे असतात ते आपल्या शरीराला जाणवतात. आपलं वय वाढतं तसं-तसं आपल्याला बॉडी पेन स्टार्ट होतं. आपले गुडघे दुखतात, कधी कंबर दुखते, कधी मान दुखते. तर आपण ही थोडीशी स्ट्रेचिंग जरी केली ना, तरी पटकन आपल्याला रिलीफ मिळतो. माझं एकच फंडा आहे, की जितक्या गोष्टी सिंपल असतील ना, तितक्या त्या फॉलो करणं आणि त्यामध्ये कन्सिस्टंट राहणं खूप जास्त ईझी असतं. आपण जर विचार केला, की छानपैकी मी योगा मॅट अंथरेन, त्याच्यानंतर जे जिम कॉस्ट्यूम्स असतात ते घालेन आणि नंतर मी एक्सरसाइज करेल, मग तिथे कुठेतरी आपण कंटाळतो. आता मोस्ट ऑफ द टाईम मी काय करते ना, की बेडवरती उठल्यानंतरच तिथेच मी थोडीफार स्ट्रेचिंग करून घेते. त्यासाठी मग मी योगा मॅट वगैरे अंथरत नाही आणि त्यासाठी आपण वेगळे कपडे घालण्याची गरज नाही. आपण जे काही कपडे घातलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्ट्रेचिंग करू शकतो. आपण हा थोडासा जो वेळ काढतो ना आपल्यासाठी, त्याने आपल्याला दिवसभरासाठी पॉझिटिव्ह वाटतं. आपल्याला असं वाटतं, की हो आपण स्वतःसाठी काहीतरी करतो. वजन कमी करण्यासाठी खूप सारे फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. आपली डायट इम्पॉर्टंट असतं. आपण कोणत्या प्रकारची एक्सरसाइज करतो ते इम्पॉर्टंट असतं. पण आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये थोडासा हलका व्यायाम किंवा अगदी वॉक जरी तुम्ही सुरू केला ना, तर तुमचं वजन मेंटेन राहण्यास मदत होईल. तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल आणि त्याचसोबत एक पॉझिटिव्ह फीलिंगसुद्धा येईल, की हो मी स्वतःसाठी काहीतरी करते. या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही तुम्हाला सुपरवुमन होण्यासाठी टिप्स सांगणार नाही. मी सुद्धा खूपच सिंपल आणि बेसिक रूटीन आणि मला स्वतःला झेपेल तेवढंच मी करते. आता सकाळी एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर मी संपूर्ण घरामध्ये झाडू मारून घेते. लादी मी दररोज पुसत नाही. फक्त आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी लादी पुसते आणि त्याने सुद्धा माझं घर स्वच्छ राहते आणि आठवड्यातून एकदाच फक्त डस्टिंग करण्यासाठी मी वेळ काढते. सकाळी जर समजा तुम्ही जॉबवर जाणार असाल आणि विचार केला, की घर मी परफेक्ट एकदम ठेवून जाईल, तर ते शक्य नाही आहे. मी सुद्धा तेच करते. मी परफेक्शनच्या मागे नाही धावत. फक्त एवढंच, की आपलं घर जर घरामध्ये कोणी आलं, तर ते फक्त दिसायला थोडंसं नीटनेटकं दिसलं पाहिजे. त्यामुळे काय करते, फक्त जो पसारा वगैरे असतो ना, तो वरच्यावर आवरून ठेवते आणि मग नंतर झाडू मारते. जर रात्रीच्या वेळेस तुमच्याकडे वेळ असेल, तर 10 मिनिटात फक्त जमिनीवरती पडलेला किंवा टेबलवरचा पसारा उचलून जर आपण ठेवला आणि सकाळी फक्त झाडू जरी मारून घेतला ना, तरी घर जे आहे ते दिसायला थोडंफार नीटनेटकं दिसतं. आता अंघोळ वगैरे करून किचनमध्ये येण्याचा असा काही रूल मी फॉलो करत नाही. सर्वात आधी मी डबा वगैरे बनवून घेते आणि जो दुपारचा स्वयंपाक वगैरे काय असेल तर तो मी बनवून घेते. किचनमधला सकाळचा जर तुम्हाला मौल्यवान वेळ वाचवायचा असेल ना, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करणार आहात ना, ते तरी डोक्यात ठेवा. जरी समजा तुम्ही प्रिपरेशन नाही केलं. आता मला असं वाटतं, की कुठेतरी रात्री थोडंफार आपण प्रिपरेशन करून ठेवलेलंच बरं असतं. जे आपल्याला करता येईल. जसं की आता मला साबुदाण्याची खिचडी बनवायची होती, तर मी माझ्यापुरते साबुदाणे भिजत घातले होते. जर तुम्ही एखादी कडधान्याची उसळ वगैरे बनवायची असेल किंवा एखादी अशी भाजी जर ती रात्री चिरून ठेवली, तर सकाळी तुम्हाला पटकन फोडणीला घालता येईल. तर थोडेफार हे जे प्रिपरेशन्स आहेत ना, ते करणं खूप गरजेचं आहे. कारण सकाळ-सकाळी जर आपण विचार केला, की टिफिनला काय बनवायचं आहे, दुपारच्या जेवणाला काय बनवायचं, तर ते मेंटली खूप एक्झॉस्टिंग वाटतं आणि कधी-कधी आपल्याला जी एखादी गोष्ट बनवायची असेल, ती पण संपलेली असते. मग त्यावेळेससुद्धा खूप इरिटेट व्हायला लागतं आणि आपला संपूर्ण दिवस कसा जाईल ना, हे सकाळच्या वेळेवरती खूप डिपेंड करतो. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला खूप असं हॉचपॉच करायची नसेल ना सकाळ-सकाळी, तर रात्रीच थोडेसे प्रिपरेशन्स करून ठेवा. येते.
साबुदाण्याची खिचडी बनवताना मी बटाटे वगैरे बॉईल करत नाही. ते फक्त बारीक चॉप करते आणि फ्राय पॅनमध्ये अशा प्रकारे फ्राय करते आणि मग नंतर खिचडी बनवते. आता इतर वेळेस काय होतं, या सकाळच्या वेळेस मी जेवण वगैरे सुद्धा बनवते दुपारचं. आता त्याच्यामध्ये संपूर्ण वगैरेचा स्वयंपाक मी बनवत नाही. मी काय करते, जर समजा डाळ आणि भात, भाजी असेल, तर डाळ आणि भाजी बनवते. मग भात दुपारी राज गरमागरम बनवतात किंवा मी कधी-कधी डाळ बॉईल करून ठेवते, तर राज फोडणी मारतात. कारण दुपारी राज घरी असतात. मच्छीचा रस्सा वगैरे जर बनवायचा असेल, तर मी तो बनवून ठेवते. मग भात वगैरे राजच बनवतात. मग त्यांची मला हेल्प होते. मग मुलांनासुद्धा गरमागरम जेवण मिळते. आणि मला कुठेतरी असं वाटतं, की आपला जो संसार आहे ना, तो एकट्याने नाही होत. त्यासाठी जर घरातली इतरांची सुद्धा मदत जर झाली, तर आपली जी कामं आहेत ती थोडीशी सोपी होतात आणि आपल्या एकावरती कोणावर तरी बर्डन येत नाही. त्यामुळे मुलांना पण मी थोडं-थोडं सेल्फ डिपेंडंट बनवण्याचा प्रयत्न करते. किचनमधली काही कामं तुम्ही व्हिडिओमधून पाहतच असाल, मी त्यांना शिकवते किंवा त्यांना स्वतःचं पोट भरता येईल ना, तितका तरी स्वयंपाक त्यांना हळू शिकवण्याचा मी प्रयत्न करते. अर्णवला शक्यतो म्हणजे आमच्या सुपरविजनखालीच गॅस वगैरे मी पेटवून देते किंवा जर काय बनवायचं असेल तर त्याला बनवायला सांगते. नाहीतर मग त्याला जी आपली फायरलेस कुकिंग असते ना, एखादं सँडविच वगैरे बनवणं किंवा स्वतःसाठी काहीतरी असं बनवणं ज्यामध्ये गॅसची गरज नसेल, जर आम्ही घरात नसेल तर तसं त्याला आम्ही सांगून ठेवलेलं आहे. आणि मी पण तुम्हाला तेच ॲडवाईस करेल, की मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, पण ॲटलीस्ट स्वतःचं पोट भरता येईल ना, तितका तरी स्वयंपाक त्यांना आला पाहिजे. आणि एकदा हे रुटीन आता सुरू झालं ना, की बसायचा अजिबात वेळ नसतो. त्याच्यामुळे माझी जी कॉफी आहे, ती सुद्धा मी उभ्या-उभ्यानेच पिते. जर असं कधी वाटलं, की थोडासा वेळ आहे, तर मात्र बसून पिते, नाहीतर माझी उभ्यानेच प्यावी लागते. आता इथे काय करते मी, स्वयंपाक होता-होताच ना, तर इतर कोणतं काम करायला घेत नाही. मग किचनवरचा जो काही पसारा असेल ना, तो मी आवरून ठेवते. जसं की भांडी रात्रीची घासलेली असेल, ती मी ट्रॉलीमध्ये लावते. कारण ती जर लावायला वेळ नाही मिळाला ना, तर ती दिवसभर तशीच प्लॅटफॉर्मवरती पडून राहतात. मग ती लावून घेते किंवा स्वयंपाकामध्ये जे काही कंटेनर्स आपण जे वापरलेले आहेत, ते पुन्हा जागच्या जागी ठेवते. जेणेकरून शाळेत जायच्या अगोदर फक्त किचनच्या प्लॅटफॉर्मवरती एक फडका मारला ना, तरी किचन जे आहे ते थोडंसं व्यवस्थित दिसतं. माझ्या घरात काम करण्यासाठी हाऊस हेल्प नाही आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी अजिबात तुम्हाला असं सजेस्ट करत नाही, की तुम्ही हाऊस हेल्प ठेवू नका. जर समजा तुमचं रुटीन खूपच किचकट आहे, घरामध्ये खूप सारे मेंबर्स आहेत किंवा तुमच्यावरती कामाचा ताण जास्त आहे आणि जर समजा तुम्ही हाऊस हेल्प अफोर्ड करू शकत असाल, तर नक्की तुम्ही ठेवा. माझ्या घरातले जे फॅमिली मेंबर्स आहेत ना, ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि स्वयंपाकामध्ये सुद्धा त्यांची अजिबात अशी किरकिर नसते, की त्यांना एकदम साग्र संगीत आणि एकदम पंचपक्वान्नांचा स्वयंपाक हवा असतो. सिंपल जेवण जरी केलं ना, तरी त्याच्यामध्ये ते खुश राहतात. तर मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेल, की जर समजा तुमच्याकडे जर हाऊस हेल्प तुम्ही ठेवू शकता, तर नक्की तुम्ही ठेवा. नाहीतर मग आपल्या स्वतःला स्ट्रेस न देता जितकं शक्य असेल तितकी जी कामं आहेत, ती परफेक्शनच्या मागे न लागता फक्त डिसिप्लिनने जरी केलं ना, तरी आपलं जे रोजचं रुटीन आहे, ते एकदम सुरळीत असं चालू शकतं. अंघोळ करून झाल्यानंतर इतर कोणतेही काम न करता सर्वात आधी मी देवपूजा करून घेते. आता देवपूजा जी आहे ती खूप मी मोठी करत नाही. फक्त देवासमोर हात जोडते. आता आज मी थोडे लवकर उठले होते, व्हिडिओ शूट करायचा होता आणि स्वयंपाकसुद्धा नव्हता करायचा म्हणून माझ्याकडे भरपूर वेळ होता. तर मी ते पोथी वगैरेचं वाचन करून घेतलं. पण दररोज असा वेळ मिळत नाही. मग ॲटलीस्ट 2 ते 3 मिनटं फक्त देवासमोर बसून जप करते. मग पोथीचं वाचन वगैरे जे काही असेल ते मी संध्याकाळी करते. ही 2 ते 3 मिनटं सकाळी आपण जेव्हा काढतो ना, तेव्हा एक पॉझिटिव्हिटी आणि देवाप्रती कृतज्ञतेची भावना फक्त व्यक्त होते आणि आपल्यासोबत कोणतरी आहे दिवसभर प्रत्येक प्रसंगामध्ये याची भावना निर्माण होते. म्हणून हे जे 2 ते 3 मिनटाचा जो वेळ असतो ना, तो नक्की काढा. घर हे घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं असतं आणि ते सांभाळण्याची जबाबदारी थोडीफार का होईना पण प्रत्येकाने घ्यायला हवी. याकरता घरातली काही कामं मी माझ्या मुलांमध्ये सुद्धा वाटून ठेवलेली आहेत. ती कितीही बिझी असली तरी घरातली थोडीफार तरी कामं मी त्यांना करायला लावते. आता जसं की झाडांना पाणी देण्याचं काम आहे ते अर्णवचं आहे, पण अर्णव घरी नव्हता त्यामुळे माझ्या झाडांना मी पाणी देऊन घेते. त्यांनासुद्धा मी छोटी मोठी कामं सांगते. असं नाही की मुलं अभ्यासामध्ये बिझी आहेत म्हणून आपण त्यांना घरातल्या गोष्टी शिकवायच्या नाहीत. हे पण एक प्रकारचं स्किलच आहे, आपलं घर मॅनेज करणं किंवा स्वतःसाठी थोडाफार स्वयंपाक करणं. कारण या ज्या गोष्टी आहेत ते पुढे जाऊन त्यांना नक्कीच कामी येणार आहेत. त्यामुळे अगदी माझे मिस्टरसुद्धा मला घरातल्या कामामध्ये मदत करतात आणि म्हणून माझी कामंसुद्धा मला व्यवस्थित अशी मॅनेज करता येतात. मला माहिती आहे की प्रत्येकजण आपल्या घरातलं समजूतदार नसतं, पण आपण जर थोडेसे एफर्ट्स घेतले ना, तर त्यांना आपण हळूहळू या गोष्टीची आपण स्वतः चिडचिड न करता जाणीव करून देऊ शकतो. कधी-कधी काय होतं की मुलं वगैरे आपली कामं करतात, पण आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये परफेक्शन नाही आहे आणि म्हणून आपण स्वतः ते काम करायला घेतो आणि तिथेच आपण स्वतःला थकवतो. आपल्या चॅनलवरती होम मेकिंग संबंधित खूप साऱ्या अशा टिप्स मी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता.
आपण सकाळसाठी कितीही प्रिपरेशन्स करून ठेवले ना, तरीसुद्धा सकाळी थोडीशी घाई गडबड असतेच. मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं, मुलांना शाळेत जायचं असतं, तुम्हाला जॉबवर वगैरे जायचं असेल आणि जॉब तुमचा दूर असेल, तुम्हाला ट्रेनने वगैरे ट्रॅव्हलिंग करायचं असेल, तर आपण सकाळी कुठेतरी तयार होण्यासाठी ना स्वतःसाठी वेळ नाही काढत. पण मला असं वाटते की जर समजा तुमचं घरातलं एखाद काम जर राहून गेलं, तर ते बाजूला ठेवून तुम्ही आधी स्वतःसाठी वेळ द्या. कारण आपण कोणत्याही ठिकाणी जेव्हा जातो, म्हणजे ॲज अ जॉब म्हणा किंवा कुठेही, तर आपण स्वतः थोडंसं प्रेझेंटेबल असणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा प्रेझेंटेबल असू तरच आपल्या मनात तो कॉन्फिडन्स येतो. आणि त्यासाठी जर समजा एखादं कधी बेडरूम जर आवरायचं राहिलं, कधी जर भांडी जर धुवायची राहून गेली, तर मी म्हणेल की ती सोडा आणि स्वतःला तयार होण्यासाठी वेळ द्या. मला तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, कारण मी मेकअप वगैरे करत नाही. मी माझं सिंपल बेसिक स्किन केअर रुटीन, आपले केस आणि आपले कपडे असं फक्त प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करते. पण जर समजा तुम्ही मेकअप वगैरे करत असाल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला जवळजवळ 10 ते 12 मिनटं तरी स्वतःसाठी काढायलाच पाहिजे. तर ती नक्की काढा आणि छान असं तयार होऊन जा. कारण आपण इतकं काम करतो, घरातलं सगळं आवरून आपण ऑफिसला वगैरे जातो आणि त्यामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की मला तयार होण्यासाठी वेळच मिळाला नाही, मग त्या कामाचा काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे स्वतःसाठी नक्की वेळ काढा. त्यानंतर मग शाळेचे डबे वगैरे भरून घेते निघण्याच्या आधी. आणि अशा प्रकारे हे माझं सकाळचं रुटीन होतं, जे घरामध्ये कोण नव्हतं म्हणून मला शूट करता आलं. जर शाळा वगैरे सुरू झाल्या ना रेग्युलर, तर अजिबात वेळ मिळणार नाही. सकाळी शूट करायला मी किती वाजताही उठले तरी थोडी तरी घाई गडबड होईलच. म्हणून मी विचार केला की आजच्या दिवशी कोण नाही आहे घरामध्ये, तर तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरचे इतरही व्हिडिओज पहा. आणि जर कंटेंट आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.